संभाजीनगर मधल्या कमल अँड बजाज हॉस्पिटलमध्ये माझ्या पप्पाची ट्रीटमेंट चालू आहे. माझे पप्पा इथं योजनेअंतर्गत म्हणजे डायलिसिसला आम्ही हप्त्यातून 2दा डायलिसिसला येतो. इथं बाकीचे पेशंट सुद्धा असे आहेत की ज्यांना नाही का हप्त्यामधून 3दा डायलिसिस करावं लागतं. आज आम्ही सकाळच्या 10 वाजल्यापासून डायलिसिससाठी आलेलो आहे. आता दोन वाजले तरी पण अजून माझ्या पप्पाला डायलिसिसला लावलेलं नाहीये. माझ्या पप्पासोबतचे अजून भरपूर पेशंट आहे. त्यांना माहिती आहे शासनाचे पैसे लेट होतात, प्रत्येकाला माहिती आहे कोणतं पण. मग तुम्ही पेशंट लोकांचा जीव घेणार का? त्यांना डायलिसिसला नाही लावणार का? हे म्हणता डिस्चार्ज घ्या आणि मग डायलिसिस करा, नाही तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा. योजनेअंतर्गत चालू असताना सुद्धा आम्हाला पैसे भरून डायलिसिस करावं लागतंय. आज डायलिसिस केलं, हप्त्यातून 3दा डायलिसिस असतं, 3दा कोणाला 2दा. मग हे सगळं पैसे भरूनच करायचं का इथून पुढं? जे गरीब लोक आहेत ते कुठून आणणार पैसे? जे इथं रूम करून राहता, ह्या हॉस्पिटलमध्ये विलाज करण्यासाठी, कमल अँड बजाज हॉस्पिटलमध्ये विलाज करण्यासाठी रूम करून राहता, त्यांचा इथं विलाज चालू आहे, ते लोक पैसे कुठून आणणार? प्रश्न फक्त माझ्या एकटीच्या वडिलांचा नाहीये. प्रश्न इकडचे जे गरीब लोक आहेत भरपूर, ज्यांचा विलाज चालू आहे हॉस्पिटलमध्ये, तेवढ्या सगळ्यांचा प्रश्न आहे. एका टायमाला इथं 40 डायलिसिस होतात. ज्यांचं योजनेमार्फत चालू आहे, यांनी योजनेचं बंद करून टाकलंय. अप्रुव्हल असताना सुद्धा सगळ्यांचे अप्रुव्हल आलेले, 4 5 योजनेमार्फत डायलिसिस झालेले असताना आज योजनेतून असताना सुद्धा पैसे भरून डायलिसिस करावं लागलेलं आहे. तर मला फक्त एवढंच म्हणायचंय सरकारला, आणि जे पण कोणी माझा व्हिडिओ बघत असेल, जे पण कोणी असेल मोठं, त्यांनी या आणि मदत करा.